गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हनिंग टू ऑल. ज्या टाईमलाईनला तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा ज्या टाईमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहत आहेत त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. In today's lecture, we are going to discuss or we are going to study the new article or most important article in mathematics, that is integration. Okay, आपण मॅथमॅटिकल मेथड्स फॉर फिजिक्स या सिरीजमध्ये आपण या अगोदर 2 महत्त्वाचे व्हिडिओज किंवा लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर का ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ पहिल्यांदा पहा. त्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स, त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिकचा जो पॉसिबल पार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यामधले फॉर्म्युलेज, त्यावरचे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. त्याचबरोबर मॅथमॅटिकल मेथड्स पार्ट 2मध्ये आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशनचे महत्त्वाचे रूल्स किंवा फॉर्म्युले या त्या बेसिसवर असणारे न्यूमरिकल्स आपण सॉल्व केलेले आहेत. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल्स इंट्रोडक्शन टू इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, तर त्याच्या नेममध्ये आपल्याला समजतं की एखादं फंक्शन किंवा एखादी व्हॅल्यू किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी अक्युमुलेट होत आहे किंवा इंटिग्रेट होत आहे. ओके, म्हणजे आपण जर का इन शॉर्ट बोलायचं म्हटलं तर इंटिग्रेशन टेल्स अस हाऊ मच समथिंग इज अक्युमुलेटिंग. ओके, इंटिग्रेशन टेल्स अस हाऊ मच समथिंग इज अक्युमुलेटिंग. ओके, आता फॉर एक्झाम्पल, आता जर का आपण एखादी ऑब्जेक्ट घेतला, ठीक आहे, तर विथ रिस्पेक्ट टू सम फंक्शन्स, ओके, त्याचे जर का आपण सम घेतली तर तुम्हाला जे काय भेटणार आहे ते आपण इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन्स एक्सप्रेस करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, या अगोदरच्या लेक्चरमध्ये जे आपण डिफरन्शिएशन बघितलं होतं त्या ठिकाणी आपण डिफरन्शिएशनला डिफाईन करताना असं म्हटलं होतं, डिफरन्शिएशन इज नथिंग बट स्लोप ऑफ द ग्राफ ऑफ वाय वर्सेस एक्स. ठीक आहे, म्हणजे dy बाय dx हा तुमचा काय असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. बघा, dy अपॉन dx, याला आपण काय म्हटलं होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, याला आपण काय म्हटलं, मात्र हा तुमचा एका ग्राफचा म्हणजे वाय वर्सेस एक्सचा, ओके, एका ग्राफ जो का तुम्हाला भेटतो त्या ग्राफचा स्लोप तुम्हाला dy बाय dx भेटून जातो. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हटलं होतं, डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन इज नथिंग बट इट इज अ स्लोप ऑफ ग्राफ वाय वर्सेस एक्स. ठीक आहे, आता इंटिग्रेशनमध्ये बघा काय होतं, सपोज करा वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला सपोज करा एक ग्राफ भेटला. ठीक आहे, तुम्ही या लाईनचा जर का तुम्ही एक्स ॲक्सिसच्या अबाउट, ठीक आहे, जर का तुम्ही एरिया मेजर करायचं म्हटलं तर तुम्ही एरिया इझिली सांगू शकता. ठीक आहे, हा शेडेड पार्ट काय करणार, एरिया ऑफ दिस ट्रायंगल आपण काढू शकतो, इझिली काढू शकतो सिम्पल जिओमेट्री यूज करून. सिमिलरली जर काय एखादं फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू वाय आणि एक्स ॲक्सिस, ते एक स्ट्रेट लाईन पाथ शो करते. ठीक आहे, तर तुम्हाला एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह या ग्राफचा एरिया सांगायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी एरिया इझिली सांगू शकता. आता हा रेक्टँगल आहे, तुम्ही याचा एरिया इझिली सांगू शकता. ठीक आहे, आता जर काही याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल, ठीक आहे, तर आता आपण काय करू, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह आपण एक 2 फंक्शन्स घेऊ किंवा 2 फिजिकल क्वांटिटीज आपण प्लॉट करू. जसं की वाय ॲक्सिसवरती आपण स्पीड प्लॉट केलं असेल, स्पीड. ठीक आहे, आणि एक्स ॲक्सिसवरती आपण जर काय टाईम प्लॉट केला असेल. ठीक आहे, आता बघा स्पीड आणि टाईमच्या रिस्पेक्टिव्ह जर काय आपण एखादं फंक्शन प्लॉट केलं, ठीक आहे, तर तुम्ही डिस्टन्स मेजर करू शकता. ठीक आहे, डिस्टन्सचा तुम्ही एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह जर काय एक एरिया जर काय काउंट करायचा म्हटला किंवा मेजर करायचा म्हटला तर तुम्ही काय सांगू शकताय की डिस्टन्स आपण मेजर करू शकतोय. ठीक आहे, सिमिलरली बघा हा जो काय एरिया आहे तो तुम्हाला काय देऊन जाईल, एरिया ऑफ ग्राफ स्पीड वर्सेस टाईम तुम्हाला काय देऊन जाईल, डिस्टन्स देऊन जाईल. ठीक आहे, सिमिलरली जर काय तुम्ही वाय ॲक्सिसवरती फोर्स प्लॉट केला, फोर्सची व्हॅल्यू, ठीक आहे, आणि एक्स ॲक्सिसवरती जर का तुम्ही डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू प्लॉट केला, ठीक आहे, तर तुम्हाला जो या 2 फंक्शनच्या रिस्पेक्टिव्ह जो तुम्हाला एखादा सपोज करा असं फंक्शन भेटलं असेल, एखादा स्क्वेअर भेटला असेल, ठीक आहे, तर या एरियाची जी काही व्हॅल्यू असेल
ते आपण इन टर्म्स ऑफ वर्क रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला असेल तर इंटिग्रेशन या टर्ममध्ये किंवा या आर्टिकलमध्ये इंटिग्रेशन आपल्याला काय सांगतं, तर वाय वर्सेस एक्स, ओके, या ग्राफमध्ये जो आपण एरिया प्लॉट करतो त्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, इंटिग्रेशननुसार भेटू शकते. म्हणजे आपण काय करतो, इंटिग्रेट करतो एखादं फंक्शन. ठीक आहे. आता हे झालं सिम्पल जिओमेट्रीसारखे. तुम्हाला इथं ट्रायंगल भेटला, इथे तुम्हाला रेक्टँगल भेटला, ठीक आहे, इथे तुम्हाला स्क्वेअर भेटला. तुम्ही इझिली त्याचा एरिया अंडर द कर्व काढू शकता. ठीक आहे. एरिया अंडर दिस फंक्शन तुम्ही काढू शकता. ठीक आहे. मात्र जर काय असं फंक्शन असेल, या ठिकाणी वाय, ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण एक्स प्लॉट केलं, आणि एक फंक्शन आहे जे एक रँडम कर्व शो करते. ठीक आहे. तर या केसमध्ये जर का तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस वरती जर का तुम्हाला एरिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला काढता येईल का हा शेडेड पार्ट. तर थोडंसं या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स भेटतात. जसं की बघा, आपण या ठिकाणी जर काय सपोज करा एक बरोबर ट्रायंगल बनला असता किंवा एखादा स्क्वेअर बनला असता किंवा एखादा रेक्टँगल बनला असता, तर तुम्ही इझिली त्याचं एरिया अंडर दिस कर्व किंवा एरिया अंडर गिवन ॲक्सिस तुम्ही मेजर करू शकला असता किंवा काउंट करू शकला असता. मात्र या केसमध्ये आपण काय करू शकतो आहे, तर या एरियाला छोट्या छोट्या स्ट्रिप्समध्ये आपण डिवाईड करू शकतो. जसं की बघा, मी या ठिकाणी ही वाली स्ट्रीप घेतो. ठीक आहे. ही वाली जर का आपण स्ट्रीप घेतली, तर या स्ट्रीपला जर का आपण साईडला जर का ड्रॉ करून घेतलं, तर तुम्हाला ही छोटीशी एकदम लहान, ओके, या स्ट्रीपसाठी तुम्ही एरिया इझिली काढू शकता. काय करणार, याची लेंथ सपोज करा, तर ह्या वाय ॲक्सिसवर काय आहे, वाय आहे ना. ठीक आहे. मग सपोज हे जर काय डिस्टन्स आपण y1 घेतला असेल, ठीक आहे, आणि एक्स ॲक्सिसवरती जे डिस्टन्स आहे ते आपण dx घेतला असेल, तर आपण असं लिहू शकतो का, एरिया फॉर फर्स्ट स्ट्रीप काय येणार आहे, y1 इंटू dx. ठीक आहे. सपोज जर का आपण आणखीन एक स्ट्रीप घेतली, इथं एक छोटीशी स्ट्रीप घेतली. ठीक आहे. याला आपण काय म्हटलं, सेकंड स्ट्रीप म्हटलं. ही तुमची फर्स्ट स्ट्रीप आणि ही तुमची सेकंड स्ट्रीप. ठीक आहे. सपोज जर का ह्याची जे काय हाईट आहे किंवा जी लेंथ आहे ती सपोज करा आपण y2 अज्युम केली, आणि जे डिस्टन्स आहे स्मॉल ऑन वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस ते जर का आपण dx घेतलं, तर एरिया फॉर सेकंड स्ट्रीप इज इक्वल टू आपण लिहू शकतो y2 dx. ठीक आहे. सपोज जर काय मी अशा 1 2 3 अँड सो ऑन नंबर ऑफ जर काय आपण स्ट्रीप्स जर काय आपण घेतल्या, तर त्या केससाठी आपण एरिया डिफाईन करू शकतो इझिली. ठीक आहे. आता बघा, सपोज जर काय आपल्याला टोटल एरिया काढायचा असेल, तर मी काय करू शकतो आहे, टोटल एरिया इज इक्वल टू आपण काय करणार, ज्या आपण स्ट्रिप्स घेतात नंबर ऑफ nth स्ट्रीप, त्यांच्या जो एरिया भेटतो तो आपण सम करू शकतो. दॅट इज y1 dx प्लस y2 dx प्लस अँड सो ऑन प्लस yn dx. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी टोटल एरिया ए इज इक्वल टू काय लिहू शकतो आहे, समेशन ओव्हर n इज इक्वल टू 1 टू n इज इक्वल टू n. ठीक आहे. म्हणजे आय इज इक्वल टू 1 टू n किंवा yn dx असं लिहू शकतो. ठीक आहे. आता थोडंसं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण ज्या स्ट्रिप्स घेतल्यात त्या असं आपण अज्युम केल्यात की ह्या रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही सिम्पली एरिया काय यूज केला, त्याची लेंथ इंटू त्याची विड्थ आपण घेतलेली आहे. ठीक आहे. मात्र या केसमध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला इथं एक छोटासा पार्ट मिस होतो आपला काउंट करण्यासाठी. सपोज जर काय जर काय एक छोटीशी स्ट्रीप असेल, तर यामध्ये सुद्धा हा जो काही छोटासा ट्रायंगल आहे तो मिस होतो. बघा, हा वाला ट्रायंगल इथं मिस होणार आहे. म्हणजे असे छोटे ट्रायंगल्स आपण मिस करतो आणि फक्त एरिया या ठिकाणी तुम्हाला भेटेल. मात्र जर का तुमचा असा जर का चेंज असेल, म्हणजे कर्व जर का एक रँडम कर्व असेल, तर तुम्ही हे समेशन नाही यूज करू शकत. तर आपल्याला त्या केसमध्ये जर टोटल एरिया काढायचा असेल तर आपण इंटिग्रेशन हे साईन किंवा हा सिम्बॉल यूज करतो. हा सिम्बॉल तुम्हाला काय सांगतो, सम.
ओके, सम ऑफ द गिवन फंक्शन ओव्हर द लिमिट. ठीक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, सपोज जर का हे x इज इक्वल टू 0 असेल आणि इथं x इज इक्वल टू सपोज करा x असेल. ठीक आहे, तर आपण ओरिजिनपासून x डिस्टन्सपर्यंत अंडर दी कर्व, ओके, जर का तुम्हाला एरिया काढायचा असेल तर आपण इंटिग्रेशन ओव्हर 0 टू x, ओके, y dx हा तुमचा काय असेल, एरिया एन्क्लोज्ड बाय कर्व ऑन एक्स ॲक्सिस असेल. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन काय सांगतं, इंटिग्रेशन तुम्हाला एरिया एन्क्लोज्ड बाय सम ॲक्सिस आपण काढू शकतो. प्रत्येक वेळेला एक्स ॲक्सिसच्या अबाउट काढावं असं काय नाही. ठीक आहे, वाय ॲक्सिसच्या अबाउटसुद्धा असेल तो. ठीक आहे, म्हणजे आपण इंटिग्रेशनच्या बेसिकमध्ये हे आपल्याला या पद्धतीनं ह्या गोष्टी सांगता येते. ठीक आहे, समजलं का, थोडंसं इंट्रोडक्शन किंवा थोडीशी आयडिया आली इंटिग्रेशन काय असतं. इंटिग्रेशन म्हणजे काय करणं, आपण एखादा फंक्शन किंवा एखादी व्हॅल्यू किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी ॲक्युमुलेट करणं किंवा सम करणं, ओके, ओव्हर द गिवन लिमिट्स. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, ओके. आता याचे आपल्याला बघायचे बेसिक फॉर्म्युलेज काय आहेत. ओके, देन आता हे जसं आपण एखाद्या कर्वचं रँडम कर्वचं एक्झाम्पल बघितलं होतं ना, तसं सपोज करा विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस जर का एखादं फंक्शन एक असा रँडमली कर्व तयार करतं. ठीक आहे, आणि ह्या एरिया इन्क्लोड्स बाय दिस कर्व ऑन एक्स ॲक्सिस जर का तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय. ठीक आहे, इंटिग्रेशन आपण यूज करणार आहे ऑब्वियसली. ठीक आहे, जर का तुम्ही इंटिग्रेशन यूज करत नसाल तर आपण काय करू शकतो जास्तीत जास्त, तर या आपण जो काय तुमचा कर्व आहे, ठीक आहे, तर त्याला आपण काही पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. ठीक आहे, सपोज करा मी तर इथूनच घेऊ आपण त्याला, इथपर्यंत कर्व आहे तुमचा. ठीक आहे, काही पार्ट्समध्ये आपण डिवाइड करू शकतो. जसं की बघा मी 1 2 3 या पार्ट्समध्ये डिवाइड केले. सपोज जर का मी याला नंबर ऑफ पार्ट्समध्ये जर का डिवाइड केला असेल तसं आपल्याला फिगरमध्ये असते, तर तुम्ही काय करू शकताय, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 म्हणजे ह्या नंबर ऑफ रेक्टँगल्स किंवा या ठिकाणी स्क्वेअर्स आहेत. तर तुम्हाला ह्या जवळपास 4 ते 5 स्क्वेअर आणि रेक्टँगलचा तुम्ही एरिया फाइंड करू शकताय सिम्पल जिओमेट्री यूज करून. मग आता प्रश्न उरतो, आता या ठिकाणी सर तुम्ही म्हणाल तर एक राईट अँगल ट्रँगल आहे, तर नाही ना, राईट अँगल ट्रँगलच्या ही जी काही हायपोटेनस बनते ती एक कर्व फॉर्म करते. त्यामुळे आपण या ठिकाणी राईट अँगल ट्रँगलचा फॉर्म्युला यूज करून एरिया नाही काढू शकत. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की या केसमध्ये जर का तुम्हाला कर्वेचर नेचर असेल तर आपण काय करतो, सिम्पल इंटिग्रेशन यूज करणार आहोत. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू रेंज काय येईल, तर सपोज करा इथे एक्स इज इक्वल टू 0 असेल, इथे एक्स इज इक्वल टू सपोज करा 2 असेल, एक्स इज इक्वल टू 2 असेल, एक्स इज इक्वल टू 2, इथे एक्स इज इक्वल टू सपोज करा 10 आहे. तर इंटिग्रेशन एरिया सपोज करा ए इज इक्वल टू लोअर लिमिट 2 टू 10 वाय डी एक्स. ठीक आहे, तुम्हाला ह्या कर्वच्या अंडर जो एरिया असेल तो तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, ओके. हे झालं थोडंसं बेसिक. त्याने आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युले और बेसिक फॉर्म्युले इन इंटिग्रेशन. ठीक आहे, तर नेक्स्ट आर्टिकल असेल इम्पॉर्टंट और बेसिक फॉर्म्युलेज. ठीक आहे, तर बघा फर्स्ट किंवा जो बेसिक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनमधला तो फॉर्म्युला आहे इफ वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन. ठीक आहे, देन इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन याचा आन्सर काय असतं किंवा याचा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. तर एक्स रेस टू जर का एन असेल तर फॉर्म्युला बनतो एक्स रेस टू एन डी एक्स, एक्स रेस टू एन डी एक्स. ठीक आहे, तर फॉर्म्युला बनतो एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ओके, आणखीन एक गोष्ट बघा, या ठिकाणी आपण इंटिग्रेशनला 2 टाईप्समध्ये डिवाइड करतो. फर्स्ट आहे डेफिनाइट इंटिग्रल अँड सेकंड आहे इनडेफिनाइट
इंटिग्रल. ठीक आहे. आता बघा या केसमध्ये आपण आता जे काही इक्वेशन तुम्ही लिहिलं आहेत किंवा जो फॉर्म्युला लिहिला आहे तो तुमचा या कॅटेगरीमध्ये येतो. कोणता? इनडेफिनेट इंटिग्रलमध्ये. कारण का जे काही इंटिग्रेशनचे लिमिट्स आहेत, जर काय त्या ठिकाणी लिमिट्स जर काय तुम्हाला शो करत नसतील किंवा जर तुम्हाला दिले नसतील तर ते इंटिग्रेशन इनडेफिनेट इंटिग्रलमध्ये आपण मेजर करतो. ठीक आहे. आता इंटिग्रेशन ओव्हर एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू, याचं आन्सर येतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ठीक आहे. का आपण प्लस एखादा कॉन्स्टंट आपण का ॲड करतो आहे? कारण की हे इनडेफिनेट इंटिग्रल आहे त्यासाठी. ठीक आहे. आता हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सपोज आता जर काय आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 3 डी एक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी यांची व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर आन्सर काय येणार आहे? फॉर्म्युला हा आहे ना, तर एक्स रेस टू एन प्लस वन, त्यामुळं एक्स रेस टू यांची व्हॅल्यू किती आहे? 3, म्हणजे 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस सी. देअरफॉर 3 प्लस 1 4, देअरफॉर एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी. ओके, हे तुमचा आन्सर असेल. ओके. सपोज हे झालं फर्स्ट. देन सेकंड इंटिग्रेशन एक्स रेस टू 7 डी एक्स. एक्सची पॉवर किती आहे? एन इज इक्वल टू 7 आहे. एन प्लस 1, देअरफॉर 7 प्लस 1 8, त्यामुळे एक्स रेस टू 8 अपॉन 8 प्लस सी. हे तुमचं आन्सर असेल. ठीक आहे. आपण थोडंसं पुढे जाऊन बघू. सपोज जर का थर्ड एक्झाम्पल, इंटिग्रेशन रूट एक्स डी एक्स असेल तर याचं सोल्युशन काय बनेल? रूटला कन्वर्ट करून एक्स रेस टू हाफ लिहू शकतो डी एक्स. ठीक आहे. आता एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू हाफ आहे असू दे ना, यांची व्हॅल्यू किती आहे? हाफ आहे. हाफ प्लस 1 एन प्लस 1, देअरफॉर एक्स रेस टू हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1, देअरफॉर आन्सर किती येणार आहे? एक्स रेस टू 3 प्लस 2 अपॉन 3 प्लस 2. फोर्थ नंबरचं आपण एक्झाम्पल घेऊ याच फॉर्म्युल्याच्या बेसवर. ठीक आहे. सपोज जर काही इंटिग्रेशन 1 अपॉन रूट एक्स डी एक्स असेल तर आन्सर काय येणार आहे? आता 1 अपॉन रूट एक्स आहे त्याला आपण असं लिहू शकतो का? इंटिग्रेशन एक्स रेस टू मायनस हाफ डी एक्स. ठीक आहे. देअरफॉर आन्सर काय येणार आहे? पॉवर किती आहे? एन इज इक्वल टू मायनस हाफ आहे. देअरफॉर एक्स रेस टू मायनस हाफ प्लस 1 अपॉन मायनस हाफ प्लस 1. ठीक आहे. प्लस सी. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण या बेसिक फॉर्म्युल्याचा यूज करून आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. मात्र तुम्ही लक्षात ठेवा, जो इंटिग्रेशन बेसिक फॉर्म्युला आहे तो हा असेल. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. ओके, हे झालं इनडेफिनेट इंटिग्रल. ठीक आहे. जर का तुम्हाला डेफिनेट इंटिग्रल दिला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं आपण म्हणू फॉर डेफिनाइट इंटिग्रल. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज करा जर काय इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर ओके डी एक्स. आता डेफिनेट इंटिग्रल आपण कसं डिफाईन करू शकतो की जर का तुम्हाला इंटिग्रेशनचे लिमिट्स पुट केले असतील तर आपण त्याला काय म्हणतो? डेफिनेट. ओके. म्हणजे ओव्हर दी गिवन लिमिट्स तुमचं एखादं फंक्शन आपण इंटिग्रेट करत आहोत. हे लक्षात घ्या. समजलं का? इंटिग्रेट करत आहोत, अक्युमुलेट करत आहोत, सम करत आहोत गिवन रेंजच्या अबाउट. ठीक आहे. एक्स स्क्वेअर डी एक्स आहे. लिमिट्स तुम्हाला सपोज करा 1 to 2 असे गिवन आहेत. ठीक आहे. तर आन्सर काय येणार आहे? आन्सर येईल याचं आता एक्स स्क्वेअर डी एक्स एक्स रेस टू एन डी एक्स काय येणार आहे? एक्स 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. ओके. लिमिट्स किती आहेत? 1 to 2. बरोबर आहे. आता एक्स आन्सर घेणार आहे एक्स 2 प्लस 1 3 अपॉन 3. ओके. लिमिट्स 1 to 2. ठीक आहे. देअरफॉर आता एक्सच्या ठिकाणी 2 पुट करा. देअरफॉर 2 क्यूब अपॉन 3. ओके. 2 क्यूब अपॉन 3 मायनस लोअर लिमिट एक्सच्या ठिकाणी 1 पुट करा. देअरफॉर 1 क्यूब अपॉन 3. ठीक आहे. देअरफॉर 2 क्यूब आन्सर किती येतो? 8 अपॉन 3 मायनस 1 अपॉन 3. देअरफॉर 7 अपॉन 3. हे तुमचं काय असेल? आन्सर असेल. समजलं का? म्हणजे आपण अशा पद्धतीनं जर काय डेफिनेट इंटिग्रल असेल तर आपण सोल्युशन फाइंड करायचं आहे. जे तुम्हाला लिमिट्स गिवन आहेत ते लिमिट्स तुम्ही ज्यावेळेला तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करून इंटिग्रेशन फाइंड करता त्यानंतर तुम्हाला त्या जे काही लिमिट्स किंवा ज्या रेंज आहेत ते तुम्हाला सबस्टिट्यूट करणं खूप गरजेचं असतं. ते तुम्हाला फायनल आन्सर भेटेल.
ओके, समजलं का डेफिनेट इंटिग्रल? ठीक आहे, आता आणखीन एक आता आपण एक्झाम्पल घेऊ. इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 dx. ठीक आहे, लिमिट्स घेऊ आपण 0 to 2. ठीक आहे, आता याचा आन्सर काय येईल? एक्स रेस टू 4/4 लिमिट्स 0 to 2. पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी 2 पुट करा अप्पर लिमिट, देअरफॉर 2 रेस टू 4/4 मायनस 0 पुट केल्यानंतर आन्सर काय येणार आहे? 0च येईल, त्यामुळे हे लिहायची गरज नाही. आता 2ची पॉवर 4 आहे. ठीक आहे, त्यामुळे काय येणार आहे आन्सर? 16/4. ठीक आहे, देअरफॉर आन्सर काय येणार आहे? 4 येईल. समजलं? ठीक आहे. ओके, आपण अशा पद्धतीने आपण डेफिनेट इंटिग्रल सॉल्व करू शकतो. ओके, हे झालं बेसिक फॉर्म्युला इंटिग्रेशनमधला. देन आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलाज यूज करून त्यांचे इंटिग्रेशन काय येतं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट देन नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला बघायचे आहेत. इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, आन्सर काय येतं? ई रेस टू एक्स dx. आन्सर काय येतं? ई रेस टू एक्स प्लस सी. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ dx. ओके, आता बघा या ठिकाणी dxला मल्टिप्लाय काय आहे? 1 आहे. याचा अर्थ काय? आपण असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 0 dx. ओके, देअरफॉर एक्स रेस टू 0 म्हणजे फॉर्म्युला आपला बेसिक फॉर्म्युला काय बनतो? एक्स रेस टू 0 + 1/0 + 1 + c. ठीक आहे, त्यामुळे बघा आन्सर काय येणार आहे? एक्स रेस टू 1 म्हणजे काय? एक्स 0 + 1 1, देअरफॉर एक्स आन्सर बनेल. ठीक आहे, देन नेक्स्ट सपोज इंटिग्रेशन 2x² dx असेल तर याचं सोल्युशन बघा कसं बनतं. जो कॉन्स्टंट टर्म आहे किंवा जो इंटिजर आहे तो आपण बाहेर काढू. त्यामुळे 2 इंटिग्रेशन x² dx. आता इंटिग्रेशन ऑफ x² dx तुम्ही लिहू शकता, देअरफॉर 2 इंटू x², त्यामुळे x³/3 + c. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल. ओके, सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ 7 dx. ओके, काय करणार? जो 7 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा. 7 इंटिग्रेशन ऑफ dx, आन्सर काय येतं? x येतं, देअरफॉर 7x. हे तुमचा आन्सर आहे 7x + c. ठीक आहे, नाऊ देर आर सम फॉर्म्युलेज रिगार्डिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता फॉर एक्झाम्पल जर काय आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये काही व्हॅल्यूज आपण जर घेतल्या, जसं की बघा इंटिग्रेशन ऑफ sin x dx, आन्सर काय येतं? -cos x + c. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ cos x dx, आन्सर काय येतं? cos x इंटिग्रेशन sin x + c. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ sec² x dx इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन काय येतं? tan x + c. ठीक आहे, आपण अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठीच ज्या इंटिग्रेशनचे व्हॅल्यू आहेत ते आपण लिहू शकतो. मी तुम्हाला काय करतो, जे महत्त्वाचे म्हणजे फॉर एक्झाम्पल cot x आहे किंवा tan x आहे, यांचे जे काही फॉर्म्युल्याचे जे काही चार्ट आहे तो तुम्हाला डिस्प्ले करतो. तुम्ही तो नोट डाऊन करून घ्या आणि ते फॉर्म्युलेज व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, जर काय एखाद्या इक्वेशनमध्ये त्या रिलेटेड जर काय फॉर्म्युला विचारला असेल तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की sin xचं इंटिग्रेशन cos x आहे. ओके, मात्र sin xचं जे काही डेरिव्हेटिव्ह होतं म्हणजे बघा d/dx ऑफ sin x काय होतं? आन्सर cos x होतं. ठीक आहे, आणि cos xचं डेरिव्हेटिव्ह काय होतं? -sin x होतं. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल किंवा इंटिग्रेशन एकमेकाची रिव्हर्स प्रोसेस आहेत असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, त्यामुळे या दोघांमध्ये कन्फ्यूज न होता याचे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, नेक्स्ट आर्टिकल आहे अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन. यामध्ये आपल्याला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन इंटिग्रल फंक्शनचे बघायचे आहे. ठीक आहे, तर बघा सपोज जर काय आपल्याकडे एक फंक्शन असेल y = x² + 1/x. ठीक आहे, तर बघा ह्या दोन फंक्शनमध्ये ॲडिशन आहे तर काय करायचं बघा, इंटिग्रेशन ऑफ y dx =
आपण असं लिहू शकतो आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1/x dx. ठीक आहे. आता इंटिग्रेशन ऑफ दिस होल टर्म काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ आपण इंटिग्रेशन सेपरेट करू म्हणजे बघा एक्स स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन 1/x dx. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन x³/3 प्लस आता 1/xचं इंटिग्रेशन काय बनतं log of x प्लस c. हे तुमचं काय असेल आन्सर असेल. ठीक आहे. देन सपोज जर काय y = e⁻x प्लस sin x प्लस √x असेल तर आता बघा ह्या तिघांमध्ये पुन्हा ॲडिशन आहे, अल्जेब्रा आहे. ठीक आहे. देअरफॉर इंटिग्रेशन y dx = इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sin x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ √x dx. ठीक आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ e⁻x आन्सर काय येतं e⁻x प्लस sin x cos x. ठीक आहे. sin x मायनस cos x. ठीक आहे, मायनस cos x प्लस √x म्हणजे काय आहे, हा फॉर्म असा आहे का, याला आपण असं लिहू शकतो x⁻½ त्यामुळं x⁻² 1/2 प्लस 1/1/2 प्लस 1 प्लस c. देअरफॉर e⁻x मायनस cos x ओके प्लस x⁻³ प्लस c. हे तुमचं काय असेल आन्सर असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जर का सिम्पल अल्जेब्रा जर का असेल इंटिग्रल फंक्शनमध्ये तर आपण डायरेक्टली त्यांना आपण इंटिग्रेशन सेपरेट करून सॉल्व करू शकतो. समजलं सगळ्यांना. ठीक आहे. ओके. देन आपल्याला बघायचं आहे की जर काय दोन इंटिग्रल फंक्शनमध्ये किंवा दोन गिवन फंक्शनमध्ये जर काय मल्टिप्लिकेशन असेल तर आपण ते कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. ठीक आहे. इंटिग्रेशनमधले बेसिक फॉर्म्युलेज जे इम्पॉर्टन्स मेथड्स आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती डिस्प्ले करतो, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ओके. ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, समजून घेऊन लक्षात ठेवा. ॲक्च्युली इंटिग्रेशन हा चॅप्टर मॅथ्समध्ये खूप मोठा एरिया कवर करतो. ठीक आहे. इंटिग्रेशनच्या प्रत्येक मेथड्सवर किंवा प्रत्येक फॉर्म्युलावर जर का आपल्याला प्रॉब्लेम बघायचे असतील तर जवळपास खूप लेक्चर्स आपल्याला लागतील. ठीक आहे. आपण इन शॉर्ट जेवढा आपल्याला फिजिक्समध्ये इसेन्शियल आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला ज्या वेळेला आपण वेगवेगळे चॅप्टर्स किंवा लेक्चर्स घेऊ त्या वेळेला ज्या ठिकाणी इंटिग्रेशनची टर्म येईल किंवा इंटिग्रेशनचं कॅल्क्युलेशन येईल त्या वेळेला आपण जे ॲडिशनल रूल्स असतील किंवा ज्या मेथड्स असतील त्यासुद्धा आपण टीच करू. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट आहे फॉर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सपोज y = u × v असेल म्हणजे प्रोडक्ट असेल, ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर डिफरन्शिएशनमध्ये ह्याला आपण UV रूल असं म्हटलं होतं. त्याचा जे काही सोल्युशन होतं किंवा त्याचा जे काही फॉर्म्युला होता तो वेगळ्या फॉर्ममध्ये होता. जर इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला जर काय असं फंक्शन भेटत असेल तर बघा याचा फॉर्म्युला काय बनतो, इंटिग्रेशन y dx = ठीक आहे u × इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटू ब्रॅकेट du/dx. ओके. इंटिग्रेशन v dx ओके ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे. हा तुमचा फॉर्म्युला असेल, हे लक्षात ठेवा. जर काय दोन क्वांटिटीजमध्ये किंवा दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर आपण बाय मल्टिप्लिकेशन आपण हे असं सॉल्व करू शकतो आहे. ठीक आहे. ह्याला आपण इंटिग्रेशन बाय पार्टसुद्धा म्हणणार आहोत. ॲक्च्युअली बघा मेथड्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये बघा मेथड्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये आपल्याला 4 मेथड्स भेटतात. ओके. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. देन सेकंड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन यूजिंग पार्शियल फ्रॅक्शन्स. ठीक आहे. अँड देन फोर्थ आहे इंटिग्रेशन बाय रिडक्शन फॉर्म्युलेत. म्हणजे या इंटिग्रेशनच्या 4 बेसिक मेथड्स आहेत ज्या साहाय्यानं आपण जे वेगवेगळे न्यूमरिकल्स किंवा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. ठीक आहे. ओके. पहिल्यांदा आपण बघू
इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा त्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन जर का असेल तर आपण कसं लिहू शकतो. ठीक आहे. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता बघा, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स डी एक्स असं आहे. म्हणजे बघा, एक्स साइन एक्स डी एक्स म्हणजे दोन आहेत का फंक्शन. ठीक आहे. तर बघा, हा फॉर्म्युला यूज करा. हा यू असेल, हा व्ही असेल. आता बघा, प्रश्न पडतो की सर यातला यू कोणता कन्सिडर करायचा आणि व्ही कोणता कन्सिडर करायचा. तर त्यासाठी तुम्हाला एक रूल माहिती असेल. ठीक आहे. तर तो रूल कोणता आहे, त्याला आपण म्हणतो LIATE. ओके, LIAT. ओके. तर बघा, एल स्टँड फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके. आय स्टँड फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आणि ए स्टँड फॉर अल्जेब्रिक फंक्शन. ठीक आहे. देन टी स्टँड फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि ई स्टँड फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. ठीक आहे. आता लॉगॅरिथमिक फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स अँड सो ऑन. अल्जेब्रिक काय असणार आहे, एक्स स्क्वेअर. ओके, 1 अँड सो ऑन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला माहिती आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स e⁻x. ओके, यासारखी. म्हणजे समजलं का. इन्व्हर्स फंक्शन्स काय असणार आहेत, फॉर एक्झाम्पल साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स. ठीक आहे, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स. देन लॉगॅरिथमिक काय असणार आहेत, लॉग ऑफ ए. ओके, किंवा लॉग ऑफ ई म्हणजे नॅचरल लॉग असेल किंवा आपला टू द बेसचा लॉग असेल, टू द बेस 10चा लॉग असेल. ठीक आहे. अल्जेब्रिक फंक्शन्स काय येणार आहेत, एक्स. ठीक आहे, रूट एक्स. ठीक आहे, किंवा एक्स स्क्वेअर किंवा 1 इंटीजर असेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. त्याने एक्सपोनेन्शियल फंक्शन्स e⁻x या फॉर्ममध्ये का असेल. तर बघा काय करायचं आहे की आता बघा, हेच तुम्हाला दिले का मल्टिप्लिकेशनमध्ये. आता एक्स साइन एक्स आहे. आता एक्स कशामध्ये येणार आहे, अल्जेब्रिक फंक्शनमध्ये येणार आहे. आणि साइन एक्स कशामध्ये येणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये येणार आहे. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अगोदर येतं, त्यामुळे आपण याला यू कन्सिडर करायचं. ठीक आहे. आणि साइन एक्स हे अल्जेब्रिक फंक्शनच्या नंतर येतं, त्यामुळे त्याला आपण व्ही कन्सिडर करणार आहोत. त्यामुळे हा यू व्ही झाला. देन सिम्पल फॉर्म्युला यूज करा आपण या ठिकाणी. ठीक आहे. या गिवन फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. देअरफॉर बघा सोल्युशन काय बनेल, इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स डी एक्स. आन्सर काय येणार आहे, पहिल्यांदा यू म्हणजे एक्स आहे, एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजे साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी यू बाय डी एक्स. यू का आहे, एक्स आहे. देअरफॉर डी एक्स बाय डी एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे साइन एक्स डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. देअरफॉर एक्स साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. ओके, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1. ओके, इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स मायनस कॉस एक्स. ओके, कॉस एक्स डी एक्स हा शेवटचा डी एक्स. ठीक आहे. देअरफॉर मायनस एक्स कॉस एक्स. आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स. देअरफॉर साइन एक्स मायनस मायनस प्लस एक्स. ओके, आणि तुमचं काय असेल, ॲन्सर असेल प्लस सी. समजलं. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. इफ वाय इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू ई एक्स असेल, म्हणजे दोन फंक्शन असतील असेल तर आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. तर कसं करता येईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स म्हणजे काय तुमचं अल्जेब्रिक फंक्शन आहे का, एक्स म्हणजे काय अल्जेब्रिक फंक्शन, ई म्हणजे काय एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे तुमचा एक्स काय बनेल, यू बनेल. आणि ई रेज टू एक्स काय बनेल, एक्सपोनेन्शियल म्हणजे व्ही बनणार आहे. ठीक आहे. देअरफॉर फॉर्म्युला सिम्पल आहे. यू म्हणजे एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स. ओके, देन
डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटू ब्रॅकेट डी यू म्हणजे काय डी एक्स अपॉन डी एक्स. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे काय ई रेस टू एक्स डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, देअरफॉर एक्स रेस टू ई रेस टू एक्स डी एक्स ई रेस टू एक्स मायनस आता इंटिग्रेशन ऑफ डी एक्स बाय डी एक्स 1 इंटू ई रेस टू एक्स डी एक्स ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. देअरफॉर एक्स रेस टू ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस सी. ठीक आहे, हे तुमचं आन्सर असेल. समजलं? ठीक आहे. देन आणखीन एक आपण एक्झाम्पल बघू. सपोज जर काय बघा आपल्याला इंटिग्रेशन ऑफ लॉग टू द बेस ई एक्स हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी मी लॉग ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला इन इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो. जसं की बघा या केसमध्ये मी याला असं लिहू शकतो आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू लॉग एक्स टू द बेस ई. म्हणजे एक अल्जेब्रिक फंक्शन आहे का. अल्जेब्रिक फंक्शनमध्ये आपण एक्स रूट एक्स एक्स स्क्वेअर अँड सो ऑन 1 2 म्हणजे इंटिजर्स वगैरे ते आपण घेऊ शकतो. म्हणजे 1 हा तुमचा काय झाला अल्जेब्रिक फंक्शन आणि लॉग एक्स काय झालं लॉगॅरिथमिक फंक्शन. म्हणजे या ठिकाणी लॉग एक्स हे तुमचं काय असणार आहे लॉग एक्स हे तुमचं यू असेल. लॉग एक्स हे तुमचं यू असेल आणि 1 हा तुमचा व्ही असेल. ठीक आहे, कारण की लॉगॅरिथमिक फंक्शन हे अल्जेब्रिक फंक्शनच्या अगोदर येतं. त्यामुळं लॉगॅरिथमिक फंक्शनला आपण यू हे काय सांगतं LIAT हा जो काय रूल आहे तो तुम्हाला काय सांगतो की एखादं जर काय मल्टिप्लिकेशन असेल तर त्यामधलं फंक्शन आपण पहिला यू म्हणून कोणाला कन्सिडर करायचं. तर यावरून आपण सांगू शकतो लॉगॅरिथमिक फंक्शन्स यू अल्जेब्रिक फंक्शन्स व्ही असेल. ठीक आहे, आता सोल्युशन बघा सिम्पल सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी यू काय आहे लॉग एक्स आहे त्यामुळं यू बाहेर ना त्यामुळे लॉग ऑफ एक्स टू द बेस ई इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. ठीक आहे 1 डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ओके डी यू म्हणजे काय डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. ओके, इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे काय 1 व्ही म्हणजे काय 1 डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, आता आपण इथं लिहू देअरफॉर log of x as it is log of x to the base e as it is integration of 1 dx x बनतं मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x काय असतं 1 अपॉन एक्स असतं. ठीक आहे, त्यामुळं 1 अपॉन एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx x बनेल. ठीक आहे इंटू डी एक्स. देअरफॉर लॉग ऑफ एक्स ह्याला आपण पुढे लिहू शकतो आहे एक्स लॉग एक्स टू द बेस ई मायनस एक्स कॅन्सल काय राहणार आहे 1 डी एक्स. आन्सर काय भेटतं एक्स प्लस सी. आणि जर काय सपोज तुम्हाला विचारलं असेल लॉग ऑफ एक्स टू द बेस ईचं इंटिग्रेशन तर आन्सर काय येतं एक्स लॉग ऑफ एक्स टू द बेस ई मायनस एक्स प्लस सी. हा तुमचा फॉर्म्युला असेल. समजलं का. म्हणजे आपण या पद्धतीनं आपण इंटिग्रेशन फॉर मल्टिप्लिकेशन हे रूल्स आपण यूज करून कोणतंही न्यूमरिकल किंवा कोणताही प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे, समजलं का. ठीक आहे, ओके. देन व्हिडिओ पॉज करा आणि सोल्युशन्स किंवा हे जे काय आपण बोललो आहे किंवा जे आपण सांगितलं आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, देन नेक्स्ट. ओके, आता सपोज जर काय आणखीन आपण एखादं एक्झाम्पल बघू या इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रेशन ऑफ साइन 2x असेल. ओके, तर बघा ह्या ठिकाणी साइन एक्स असतं तर इंटिग्रेशन काय आलं असतं मायनस कॉस एक्स आलं असतं. मात्र एक्ससोबत काय आहे एक 2 आहे त्यामुळे ह्याचं आन्सर काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ साइन 2x डी एक्स. आन्सर काय येईल मायनस कॉस 2x अपॉन जो एक्ससोबत जो कॉन्स्टंट आहे ना त्याने डिवाईड करायचं प्लस सी. ठीक आहे, सिमिलरली आणखीन एखादं एक्झाम्पल ई रेस टू 4x डी एक्स असेल तर आन्सर काय येणार आहे ई रेस टू एक्स असतं तर आन्सर काय येतं ई रेस टू एक्स येतं. मात्र एक्स या 4xला आपण एक्स कन्सिडर करू त्यामुळे ई रेस टू 4x अपॉन डिवाईड करायचं एक्ससोबत जो कॉन्स्टंट आहे त्या 4 प्लस सी. ठीक आहे, आणखीन एखादं एक्झाम्पल सपोज इंटिग्रेशन ऑफ कॉस x² + 1 डी एक्स असेल तर बघा
कॉस एक्स या ठिकाणी जर फक्त एक्स असता तर आपण आन्सर काय लिहितो, कॉस एक्सचं साईन एक्स लिहितो. मात्र या ठिकाणी एक्स आपण अजून काय केला आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 हा अजूम केला आहे. ओके, तर आता काय करायचं आहे, एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. आता याच्या डेरिव्हेटिव्हनं या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं ह्या आन्सरला डिवाईड करायचं. देअरफॉर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्हनं डिवाईड करायचं. बरोबर आहे, डेरिव्हेटिव्हनं डिवाईड करायचं. ठीक आहे, त्यामुळे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो, त्यामुळे आन्सर प्लस सी. समजलं? ठीक आहे. ओके, आणखीन आपण एखादं जर एक्झाम्पल घेतलं असेल, सपोज इंटिग्रेशन साईन एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर प्लस ई रेज टू एक्स. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे, साईन या ठिकाणी ब्रॅकेटच्या ठिकाणी जर एक्स असता तर साईनचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस एक्स असता तर काय लिहिलं असतं आपण, एक्स लिहिलं असतं. मात्र या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर प्लस ई रेज टू एक्स इतकी आहे. ओके, आता तुम्ही हे आन्सर तर लिहिलं आहे, तर याच्या ज्याला तुम्ही एक्स कन्सिडर केला आहे त्याला प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्हनं याला डिवाईड करायचं आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स 4 8x प्लस ई रेज टू एक्स. ओके, प्लस सी, हे तुमचं काय असेल आन्सर असेल. समजलं? ठीक आहे, हे झालं काही बेसिक्स किंवा जे बेसिक फॉर्म्युलाज आहेत इंटिग्रेशनच्या थ्रू आपण सोल्युशन फाइंड करू शकतो इंटिग्रल फंक्शनच्या. ठीक आहे, देन नेक्स्ट मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे, बघा नेक्स्ट मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, तर या केसमध्ये बघा, जर का तुम्हाला एखाद्या गिवन इंटिग्रल फंक्शनमध्ये या पद्धतीचं जर का एक्सप्रेशन भेटली, जसं की ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट काय करायचं आहे, तर एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा और ए कॉट थीटा. ठीक आहे, आणखीन जर का पुन्हा एखाद्या इक्वेशनमध्ये जर का एखादं असं फंक्शन असेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा और एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा. ठीक आहे, जर का फंक्शन असं असेल एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, तर सबस्टिट्यूशन करताना काय करणार, एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा और एक्स इज इक्वल टू ए कोसेक थीटा. ठीक आहे, किंवा जर काय फंक्शन या फॉर्ममध्ये असेल अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स और अंडर रूट ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स, तर सबस्टिट्यूशन करताना काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, आता एक्स ए कॉस 2 थीटा पुट केला तर तुम्हाला डी एक्स पण काढता येईल आणि मग ह्या व्हॅल्यूज आपण करस्पॉन्डिंग इक्वेशनमध्ये पुट करायच्या, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. ठीक आहे, आणि जे तुम्हाला फायनल सोल्युशन भेटेल त्याच्यामध्ये जे तुम्ही अज्यूम केला होता ती व्हॅल्यू फायनली पुट केल्यानंतर तुम्हाला डिझायर्ड इक्वेशन किंवा डिझायर्ड सोल्युशन भेटून जातं. ठीक आहे, आणि सपोज जर काय एखादा फॉर्म या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे एक्स मायनस अल्फा अपॉन बीटा मायनस एक्स और अंडर रूट एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा या फॉर्ममध्ये असेल, तर आपण सबस्टिट्यूशन करताना एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू अल्फा कॉस स्क्वेअर थीटा प्लस बीटा साइन स्क्वेअर थीटा या पद्धतीने आपण सबस्टिट्यूट करून सोल्युशन फाइंड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जर काय वेगवेगळ्या इंटिग्रल इक्वेशन्समध्ये जर का तुम्हाला या पद्धतीचे फॉर्म भेटले तर आपण एक्स इज इक्वल टू करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून ते इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. हे सबस्टिट्यूशनचे काही व्हॅल्यूज समजले का? ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जर का एखाद्या इक्वेशन्समध्ये जर काही या पद्धतीचे फॉर्म असतील तर आपण एक्सच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू या वेनं सबस्टिट्यूट करून गिवन इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर या सबस्टिट्यूशन मेथडवरती आपण काही एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स असेल.
ठीक आहे. तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा, लेट 1 + x² = t आपण अज्यूम करू. therefore t = 1 + x². नाव डिफरन्शिएट करायचं t विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे काय बनेल, विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय बनेल, dt/dx = 1चा डेरिव्हेटिव्ह 0 + x² 2x. ठीक आहे. therefore dt = 2x × dx. therefore आपल्याला फक्त x dx हवा आहे. therefore x dx = dt/2. ठीक आहे. x dx किती आहे, dt/2. इथं व्हॅल्यू पुट करा. इंटिग्रेशन dt/2 1 + x² t आहे. ठीक आहे. आता 1/2 कॉमन बाहेर पडेल, म्हणजे तो आपण बाहेर घेऊ. इंटिग्रेशन ऑफ 1/t dt काय येतं, 1/x log x. therefore 1/2 log of mod of t to the base e plus c. आता t ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 log of t ची व्हॅल्यू किती आहे, 1 + x², ओके, प्लस c to the base e. हे तुमचं काय असेल, आन्सर असेल. समजलं का. म्हणजे आपण अशा पद्धतीनं सबस्टिट्यूशन मेथडनं वेगवेगळे जे काही इंटिग्रेशनचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, समजलं. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळे ज्यावेळेस चॅप्टर्स आपण स्टडी करू त्या वेळेला काही इंटिग्रेशनच्या टर्म्स येतील ते सॉल्व करत असताना, डेरिव्हेशन सॉल्व करत असताना, तर त्यावेळेला आपण जे काही रूल्स आहेत किंवा ज्या मेथड्स आहेत ते आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. मी जे महत्त्वाचे फॉर्म्युलेज वगैरे आहेत ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करीन, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके. आता बघा, एक जर का आपण एक रिसेंटचं जर एक्झाम्पल बघितलं तर ऑसिलेशनमध्ये एक टर्म येते ज्यावेळेला तुम्ही जनरल एक्सप्रेशन फाइंड करत असतात. ओके. x = a sin ωt + phi. ठीक आहे. हे सॉल्व करत असताना तुम्ही व्हेलॉसिटी डिफाईन करता. v = ओके काय असते, ± ω √a² - x². ठीक आहे. व्हेलॉसिटीला आपण लिहू शकतो dx/dt. ओके = ± ω ब्रॅकेट a² - x². आता एक्सच्या टर्म्स आपण एका साईडला आणू. therefore x dx/ ब्रॅकेट a² - x² = ± ω dt. ओके. आणि ह्या तुम्ही इक्वेशन स्टारला इंटिग्रेट करता ओव्हर द गिवन लिमिट. त्यावेळेला आपण लेफ्ट हँड साईडची काय टर्म सॉल्व करतो त्यावेळेला आपण या ठिकाणी x = a sin θ पुट करतो आणि तुम्हाला सोल्युशन भेटतं. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करू शकतो आणि डिझायर्ड आपलं जे काही सोल्युशन आहे ते फाइंड करू शकतो. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा इंटिग्रेशनविषयी बेसिक किंवा जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती भेटली असेल. ठीक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा, नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला इंटिग्रेशन इझीच आहे. ठीक आहे. सो मॅथमॅटिकल मेथड्स फॉर फिजिक्स या लेक्चर सिरीजमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स विथ इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री. ओके. सेकंड लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन अँड थर्ड लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बेसिक टू मेथड्स इन इंटिग्रेशन या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल स्टडी केलेल्या आहेत. ठीक आहे. जर काही कुणाला याविषयी आणखीन काही शंका असतील किंवा क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारा, आपण त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला नक्की आपण देऊ. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी काही सिरीज आहे मॅथमॅटिकल मेथड्स फॉर फिजिक्स या मेथडच्या सहाय्यानं किंवा या टूलच्या सहाय्यानं आपण फिजिक्समधले वेगवेगळे डेरिव्हेशन्स, वेगवेगळे कन्सेप्ट्स इझिली अंडरस्टँड करून घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्स इट इज अ लँग्वेज टू अंडरस्टँड द फिजिक्स. ओके. सो कीप स्टडी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे डेरिव्हेशन असतील किंवा जे काही फॉर्म्युला असतील त्याची प्रॅक्टिस करा. ओके. आणि स्टडीमध्ये जे कन्सिस्टन्सी आहे ती कायमस्वरूपी राहू दे. ठीक आहे. सो स्टे कनेक्टेड विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. Learn, understand, practice and reach your desired aim with consistency in your path of success. Make the sun jealous with burning passion. So all the very best. Thank you all.